काय तुम्हाला पण असेच ट्रेंडिंग आस्तीन शिवायचे आहे? जर शिवायचे असेल तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल तुम्हाला दाखवणार आहे की मी ते बुंदे बुंदे कसे तयार केले आणि ते आस्तीन मी कशी बनवली तर. आणि याच्यानंतर मी तुम्हाला सेम असाच गळा जो आहे तो सुद्धा दाखवणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता हा जो गळा मी तयार केलेला आहे याला सुद्धा मी ते बुंदे कसे सोप्या पद्धतीने तयार केलेले आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये आहे. तर हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर का नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. आता तुम्ही बघू शकता की मी डबल फोल्डमध्ये हा कपडा जो आहे तो घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, फक्त याचा सेंटर घ्यायचा आहे. सेंटरपासून तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही अंतर घेऊ शकता. तुम्ही याच्या अर्धसुद्धा घेऊ शकता किंवा पूर्णसुद्धा घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता आता मी फक्त 1-1.5 इंचावरती अंतर सोडलेलं आहे खालच्या साईडने आणि सर्व जे आहे ते सिंपल तरीकेने कट करून घेतलेलं आहे. कट केल्यानंतर तुम्हाला असा फेस दिसणार त्याचा. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे अस्तर आणि मेन फॅब्रिक घ्यायचं आहे, व्यवस्थित असं अटॅच करायचं आहे आणि आपल्याला इथून इथपर्यंत अशी शिलाई जी आहे ती याच्यावरती मारून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की याची शिलाई जी आहे ती माझी मारणं झालेली आहे आणि इथं आपल्याला एक साईडनं याचा असे 2 जे आहे असे त्याला थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येईल. आता हा जो वरचा कपडा आहे खालच्या बाजूने घेऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की मी याच्यावरती सुद्धा एक आता अशी शिलाई मारून घेतलं आणि अस्तर जे आहे ते खालच्या बाजूने घेऊन घेतलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही बघू शकता आता हे पोटल्या मी कशा बनवल्या. तर असे मणी आपल्याला भेटूनच जातात. आपल्याला त्या मणी घ्यायचा आहे, तो मणी असा कपड्यामध्ये टाकायचा आहे. नंतर त्याला असं व्यवस्थित करून याला धाग्याने असे गोल गोल घुमवायचं आहे, म्हणजे जे पोटली आहे आपली ते तयार होईल. आणि ते व्यवस्थित असे तुम्ही बघू शकता, तुम्हाला जेवढं अंतर वाटेल तुम्ही त्या अंतरावरती ते ठेवून आपल्याला सुई दोऱ्याने अटॅच करायचं आहे, कारण ते खूप जाड असल्यामुळे त्याच्यावर मशीन चालत नाही आहे. तर आता तुम्ही बघू शकता की मी त्याच्यासाठी थोड्या 1.5 अंतरावरती मी असे 5 निशाण केलेले आहेत. तुम्ही कमीसुद्धा निशाण करू शकता, जास्तसुद्धा अंतरावरचे निशाण जे आहेत तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पण मी 1.5 इंचावरती केलेलं आहे. आता मी तुम्हाला ते पोटली बटन कसं लावतात हे दाखवणार आहे. तर आता हे बटन आपण घेतलेलं आहे. नंतर आपल्याला असं याच्या सेंटर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. ठेवल्यानंतर सुई दोरा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सुई दोऱ्यानेच पॅक करायचं आहे, कारण खूप जाड असल्यामुळे त्याच्यावरती सुई जे आहे ते चालत नाही आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे ते पोटली बटन लावायचं आहे. जर का तुमची सुई त्याच्यावरती चालली तर तुम्ही त्याच्यावरती साधी शिलाईसुद्धा मारू शकता आणि परफेक्ट फिनिशिंगने आपले जे पोटली बटन आहे ते आपण आपल्या ब्लाऊजच्या आस्तीनला लावू शकतो. तर तुम्हाला सुद्धा असंच लावायचं आहे. असंच लावल्यानंतर आता दुसऱ्या साईडने ते कसं अटॅच करायचं, तर आता तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित असं सेंटरला असं ठेवायचं आहे. त्याच्या समोर असं निशाण करून घ्यायचं आहे, म्हणजे जे पोटली आहे आपली ते मागे पुढे होता कामा नये. आता सेंटर त्याच्यासमोर निशाण केल्यानंतर या पोटलीच्या खालून आपल्याला असं सुईमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि जिथं निशाण केलं त्या निशाणच्या बरोबर सेंटरला असं घ्यायचं आहे आणि एकाला एक जे आहे ते असं व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. अटॅच केल्यानंतर आता मी तिथं कशी शिलाई मारते ते तुम्हाला बघायचं आहे. आणि याच प्रकारे तुम्हाला सुद्धा असेच पोटली बटन आपल्या आस्तीनला जे आहे ते असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही हे डिझाईन तुमच्या ड्रेसवर सुद्धा बनवू शकता. खूप सुंदर अशी डिझाईन दिसते, किंवा बॅकनेक जो गळा असते आपला त्या गळ्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता तुम्ही बघू शकता असं उलट्या साईडने करायचं आहे आणि उलट्या साईडने केल्यानंतर असं व्यवस्थित फिट अशी हात शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जे पोटली बटन आहे ते घातल्यानंतर ताणल्यानंतर निघता कामा नाही. त्याच्यासाठी आपल्याला सर्वात अगोदरच त्याला व्यवस्थित अशी हात शिलाई जी आहे ते मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की ती फिनिशिंगने आपलं पोटली बटन जे आहे ते आपल्या आस्तीनला लागलेलं आहे. याच प्रकारे आपल्याला सर्व पोटली बटन लावून घ्यायचे आहे आणि आपली जी आस्तीन आहे आता फिनिशिंगने तयार झालेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप ट्रेंडिंग सुरू आहे. तर
तर तुम्हाला सुद्धा आवडले असेल तर तुम्ही सुद्धा एक वेळेस तुमच्या ब्लाऊजवरती ट्राय करा आणि थँक्यू गाईज.